speak English charismatically, confidently and flawlessly, you should know commonly used English sentences. Then definitely you will able to speak English. So why are you waiting? Just start your journey now. Let us see few examples. मला भूक लागली आहे, जेवणात काय आहे? How can you talk? I am famished. What is in the menu? I am famished. What is in the menu म्हणू शकता किंवा what on the menu असंही म्हणू शकता. नेक्स्ट, आपल्याकडला गॅस संपला आहे. जो एलपीजी गॅस असतो तो आपल्याकडला संपला आहे. हाऊ कॅन यू से? वी हॅव रन आउट ऑफ गॅस. वी हॅव रन आउट ऑफ गॅस. आपल्याकडला गॅस संपला आहे. वी हॅव रन आउट ऑफ गॅस. नेक्स्ट, इंडक्शन कशासाठी आहे? गॅस संपला आहे, मग इंडक्शन कशासाठी आहे? हाऊ कॅन यू आस्क व्हॉट इज इंडक्शन फॉर? व्हॉट इज इंडक्शन फॉर म्हणजे याचा मिनिंग काय होते? इंडक्शनचा वापर काय आहे? इंडक्शनचा वापर काय आहे? तर व्हॉट इज इंडक्शन फॉर. नेक्स्ट, वीज इन्व्हर्टरवर चालू आहे. लाईन गेली आहे. जे लाईन आहे, वीज जी आहे ते इन्व्हर्टरवर चालू आहे. पॉवर इज ऑन इन्व्हर्टर. हाऊ कॅन यू से? पॉवर. पॉवर इज नथिंग बट द लाईट. पॉवर इज ऑन इन्व्हर्टर. वीज इन्व्हर्टरवर चालू आहे. नेक्स्ट, लेट्स डाईन आउट. चला आज बाहेर जेऊया. लेट्स डाईन आउट. लेट्स डाईन आउट. चला बाहेर जेऊया. तर कसं म्हणायचं? लेट्स डाईन आउट. नेक्स्ट, वीज गेली आहे. लाईन गेली आहे. आपण रोजच म्हणतो लाईन गेली आहे, तर कसं येईल? द पॉवर हॅज गॉन आउट. द पॉवर हॅज गॉन आउट. लाईन गेली आहे. नेक्स्ट, माझं डोकं खूप दुखत आहे. खूप डोकं दुखत आहे. हाऊ कॅन यू से? आय हॅव शूटिंग हेडॅक. आय हॅव शूटिंग हेडॅक म्हणजे माझं डोकं गरगरतंय. माझं डोकं खूप दुखत आहे. acute pain in my headache. That is nothing but the you can say I have shooting headache. Next, तू मेडिसिन घेतली का? आता डोकं दुखत आहे तर मेडिसिन घेतली का असं विचारायचं असेल तर कसं विचारायचं? डिड यू टेक मेडिसिन? डिड यू टेक मेडिसिन? नेक्स्ट, आपण डॉक्टरला दाखवायला हवं. तुझं डोकं खूप दुखत आहे, आपण डॉक्टरला कन्सल्ट करायला हवा का? प्रश्न विचारायचा. आपण डॉक्टरला दाखवायला हवं का? शुड वी कन्सल्ट टू द डॉक्टर? शुड वी कन्सल्ट टू द डॉक्टर? नेक्स्ट, मला माहित आहे की आपण बरं कसं व्हायचं. मला माहित आहे. पेशंट म्हणतो मला माहिती आहे की आपण बरं कसं व्हायचं. आय नो. मला माहिती आहे. हाऊ वी विल गेट क्युअर्ड. क्युअर्ड म्हणजे बरं होणे. आय नो. वी नो हाऊ वी विल गेट क्युअर्ड म्हणजे बरं होणे. नेक्स्ट, मला शॉपिंगला घेऊन चला. टेक मी टू द शॉपिंग. मला कॉलेजला घेऊन चला. टेक मी टू द कॉलेज. मला मार्केटला घेऊन चला. टेक मी टू द मार्केट. मला गार्डन मध्ये घेऊन चला. टेक मी टू द गार्डन. नेक्स्ट, तू मोठा ढोंगी आहेस. एक नंबरचा ढोंगी आहे तू. असं जर कोणाला म्हणायचं असेल कसं म्हणायचं? यू आर ग्रेट प्रिटेंडर. यू आर ग्रेट प्रिटेंडर. प्रिटेंडरच्या ठिकाणी तुम्ही हायपोक्राईट सुद्धा वापरू शकता. ढोंगीसाठी वर्ड आहे हायपोक्राईट. नेक्स्ट, जर माझ्या हातात असतं तर मी सर्व काही ठीक केलं असतं. जर माझ्या अंडरमध्ये असतं, माझ्या हातात असतं तर मी सर्व काही ठीक केलं असतं. कसं म्हणायचं? इफ इट वर अप टू मी. इफ इट वर अप टू मी म्हणजे जर माझ्या हातात असतं. आय विल फिक्स एव्हरीथिंग. आय विल फिक्स एव्हरीथिंग म्हणजे मी सर्व काही ठीक केलं असतं. नेक्स्ट, मला आज काहीतरी तिखट खावंसं वाटत आहे. आय फील लाईक इटिंग समथिंग स्पायसी. आय फील लाईक इटिंग समथिंग स्पायसी. मला आज काहीतरी तिखट खावंसं वाटत आहे. जर तुम्हाला असं म्हणायचं असेल मला आज काहीतरी गोड खावंसं वाटत आहे. आय फील लाईक इटिंग समथिंग डिझर्ट किंवा इटिंग समथिंग स्वीट. नेक्स्ट, बाजार आज खूप गजबजलेला आहे किंवा बाजारात खूप गर्दी आहे. चकाचौंध दिसते आहे. हाऊ कॅन यू से इन इंग्लिश? देअर इज हसल अँड बसल इन द मार्केट टुडे. देअर इज हसल अँड बसल. हसल अँड बसल म्हणजे बाजार हा आज गजबजलेला आहे. नेक्स्ट, दुकान जे आहे शॉप्स आर वेल डेकोरेटेड म्हणजे दुकानं सुद्धा खूप सजलेली आहे बाजारामध्ये. शॉप्स आर वेल डेकोरेटेड टुडे. नेक्स्ट, ग्राहकांची मार्केटमध्ये गर्दी आहे. मार्केटमध्ये ग्राहक खूप आहे. ग्राहकांनी मार्केट भरलेलं आहे. हाऊ कॅन यू से? द मार्केट इज ब्रिमिंग विथ कस्टमर. मार्केट इज ब्रिमिंग विथ कस्टमर. जो मार्केट आहे तो पूर्ण ग्राहकांनी भरलेला आहे. ब्रिमिंग. नेक्स्ट, दूध खराब झालं आहे. दूध आंबट झालेलं आहे. मिल्क हॅज टर्न सोअर. सोअर म्हणजे खट्टा होणे, आंबट होणे. नेक्स्ट, फ्रीज खराब झाला आहे. फ्रीज इज आउट ऑफ ऑर्डर. फ्रीज खराब झाला आहे. फ्रीज इज आउट ऑफ ऑर्डर. तुम्ही सर्वजण लक्षपूर्वक ऐकताय ना? यू मस्ट ऑल इयर्स म्हणजे तुम्ही सर्वांनी लक्ष देऊन ऐकायला पाहिजे. दिस काइंड ऑफ सेंटेन्सेस यू शुड नो अँड प्रॅक्टिस डेली. डेफिनेटली यू विल एबल टू स्पीक कॉन्स्टंटली, कंटिन्युअसली and relentlessly. So why are you waiting? You need to practice daily and you will see remarkable changes in your fluency within few days. Thanks for watching this video.